शाळेच्या दाखल्यावरील जातीची नोंद हटवण्याची मागणी होत असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने ही जात चक्क परीक्षांच्या प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट्सवर सुद्धा आणली आहे। 10वी आणि 12वीच्या हॉल तिकीट्सवर आता जातीचा रकाना सुद्धा चढलाय आणि राज्य मंडळाची 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून होते। या परीक्षेचं हॉल तिकीट कनिष्ठ महाविद्यालयाकडून वितरित केलं जाणार असून त्यावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या चक्क जातीचा उल्लेख पाहून पालक सुद्धा चक्रावून गेलेत। कास्ट कॅटेगरी असा वेगळा एक कॉलम हॉल तिकीटावर यंदा पाहायला मिळतो आणि हा कॉलम कशासाठी असा सवाल सुद्धा पालक सध्या आपल्या मुलांच्या कनिष्ठ महाविद्यालयांना उपस्थित करतायत आणि यावरच मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय। शाळेमध्ये आपल्या मुलांची कोणती जात नोंदवली जाते याची माहिती पालकांना व्हावी म्हणून 10वी आणि 12वीच्या हॉल तिकीट्सवर यंदापासून जात प्रवर्गाचा रकाना सुरू केलाय आणि 10वी आणि 12वीच्या हॉल तिकीटावर या जातीचा उल्लेख असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। कास्ट कॅटेगरी म्हणून हॉल तिकिटांवर जातीचा रकाना जातीचा उल्लेख पाहून पालक सुद्धा चक्रावलेले आहेत। या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे। त्यामुळं हे विद्यार्थ्याच्या चांगल्या कारणासाठी केलेलं आहे। हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो, जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं। आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता, हे अत्यंत चुकीचं आहे। बोर्ड जे स्पष्टीकरण देते तेही पटण्यासारखं नाही। याचं कारण असं की हॉल तिकीट हे अत्यंत तात्कालिक आणि तात्पुरतं आहे, परीक्षेच्या 15 दिवसापुरताच त्याचा वापर होतो। अशा वेळी त्याची काय गरज आहे? फार तर तुम्ही मार्कशीटवरती छापलं असतं, एक वेळ समजण्यासारखं होतं। आणि दुसरी गोष्ट अशी की जातीचा उल्लेख विद्यार्थ्याच्या दाखल्यावर असताना 10वी 12वीच्या कार्डवर ऑलरेडी लिव्हिंग सर्टिफिकेटवर तर आपले कास्ट त्या ठिकाणी राहायचीच। तर मला वाटतं की जे लिव्हिंग सर्टिफिकेटवर आहे त्यानुसार ते पुढे जात असतं।